नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात ठाकरे पक्षाचे 7 खासदार शिंदेंच्या गोटात याची अधिकृत कबुली द्यायला हवी, अंबादास दानवे यांचे खळबळजनक विधान. राज्यात अर्थ खात्यावरून कलगीतुरा, संजय राऊतांच्या विधानावर छगन भुजबळांचा खोचक टोला. कोल्हापूर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 16 ते 19 जून पर्यंत. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे ठाकरे पक्षाचे 7 खासदार शिंदेंच्या गोटात याची अधिकृत कबुली द्यायला हवी, अंबादास दानवे यांचे खळबळजनक विधान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 खासदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दर महिन्या 2 महिन्याला अशी चर्चा होते, आता हे अधिकृत कबूल करायला हवे असे खळबळजनक विधान करत या चर्चेला अप्रत्यक्ष दुजोरा दिल्याची चर्चा आहे. हा वाद सुरू असतानाच दानवे यांच्या उपस्थितीत धाराशिव येथे झालेल्या महत्त्वाच्या आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दानवे यांनी काही काम असावे म्हणून ओमराजे आले नसल्याचे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदारांच्या अनुपस्थितीने संशयाचे वातावरण गडद केले आहे. शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मोठा दावा करत म्हणाले की ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून ते पूर्णत्वाकडे गेले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील त्या दिवशी हे ऑपरेशन पूर्ण होईल. या संभाव्य पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कमालीचे सतर्क झाले असून त्यांनी तातडीने उद्या मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत ऑपरेशन टायगरची भाषा करणाऱ्यांचे शहांनी 100 वेळा ऑपरेशन केले आहे असा पलटवार केला. विधानसभा निवडणुकींच्या पूर्वी ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. बातमी आहे राज्यात अर्थ खात्यावरून कलगीतुरा, संजय राऊतांच्या विधानावर छगन भुजबळांचा खोचक टोला. अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या 5 महिन्यांपासून राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अर्थ खातं त्यांच्याकडे येईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ खाते सध्या माझ्याकडेच आहे असं सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आश्चर्यकारकपणे फडणवीसांची पाठराखण केली. अर्थ खाते फडणवीसांकडे ठेवण्यातच राज्याचे शहाणपण आहे, कारण सध्या हे खाते सांभाळेल असा एकही सक्षम नेता दिसत नाही असे राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानाचा समाचार घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भुजबळ टोला लगावत म्हणाले की संजय राऊत सांगतील मग खाते वाटप होत असेल तर मग काय बोलावं, सुनेत्राताई यात लक्ष घालतील त्या बोलतील. दरम्यान अर्थ खाते राष्ट्रवादीकडे नसल्याने सुनेत्र पवार आधीच नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता नव्याने अर्थ खात्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोर धरला आहे. बातमी आहे कोल्हापूर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 16 ते 19 जून पर्यंत. कोल्हापूर जिल्ह्यात 5 दशकाहून अधिक दी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदाची स्पर्धा 16 ते 19 जून 2026 दरम्यान अंबाई डिफेन्स सोसायटी येथील बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. आजपर्यंत या स्पर्धेत खेळणारे खेळाडू हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच्या स्पर्धा या हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पडतील. या स्पर्धेची माहिती देताना दी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटके काय म्हणाले हे पाहूयात. नमस्कार. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन या असोसिएशनतर्फे जून 16 ते जून 19 या दरम्यान कोल्हापूर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप्स 2026 आयोजन करण्यात येत आहे. ह्या स्पर्धेमध्ये सीनियरपासून अप टू 9 अँड बिलो ह्या वया गटापर्यंत आपण ह्या स्पर्धा घेणार आहोत आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता जवळजवळ म्हणण्यापेक्षा 266 लोकांनी त्यांची एंट्रीज देऊन सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. ह्या टुर्नामेंट्सला आम्हाला स्पॉन्सरशिप MR महाडिक फाउंडेशन
ह्यांचं लाभलेलं आहे. MR महाडिक फाउंडेशननी गेल्या वर्षीसुद्धा स्पॉन्सरशिप करून आमच्या असोसिएशनच्या ह्या टुर्नामेंट्सला मदत केलेली आहे. ही टुर्नामेंट आपण जी घेतो आहोत त्यामध्ये वेगवेगळे चषक आहेत आणि त्या चषकांच्या वितरण 19 तारखेला फायनल झाल्यानंतर होणार आहे. आपल्याकडं ह्यापूर्वी दिलेले चषक जवळजवळ 9 चषक असे डिक्लेअर केलेले आहेत, वेगवेगळ्या फॅमिलीजने दिलेले आहेत. ते यंदाच्या वर्षी आपण 5 नवीन चषक रोटेटिंग चषक इंट्रोड्यूस करत आहोत. त्यामधनं जवळजवळ सगळे वर्ग गट आपण विनर्ससाठी या रोटेटिंग कप्समार्फत कवर करत आहोत. यंदाच्या वर्षी आपण कॅश प्राईज पण द्यायचं ठरवलेलं आहे विनर आणि रनरअप्सला आणि मला खात्री आहे की या कॅश प्राईजच्या प्रोत्साहनामधनं आपल्या कोल्हापूरमध्ये बरेच नवीन खेळाडू तयार होतील आणि पुढच्या आमच्या टुर्नामेंटला ह्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल. ही टुर्नामेंट आपण योनेक्स शटल्स जे सगळीकडे इंटरनॅशनली आणि नॅशनली वापरले जातात त्या शटलच्याद्वारेच आपण ही टुर्नामेंट घेत आहोत कोल्हापूरमध्ये आणि ही टुर्नामेंट आपण अंबाई डिफेन्स सोसायटीच्या हॉलमध्ये घेत आहोत. मला खात्री आहे की ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांना अनुभव तर चांगला मिळेलच, त्याचबरोबर जर का प्रेक्षक जर तिथं आले तर त्यांना चांगल्या स्पर्धा बघायला एकदम चांगली संधी आहे. ह्यावर्षी आम्ही ठरवलं होतं की वेटरन्स हा नवीन एक कॅटेगरी चालू करायची आहे, पण ती ह्या स्पर्धेमध्ये आम्ही इंट्रोड्यूस करू शकलेलो नाही आहे. आम्हाला त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेटरन्सकडनं प्रतिसाद आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की येत्या काळामध्ये आम्ही ही सेपरेट स्पर्धा घेऊ आणि नंतर पुढच्या काळामध्ये ती बॅडमिंटन असोसिएशनच्या ह्या चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्येच ह्या कन्क्लूड करू. तर अशा पद्धतीने आम्ही बॅडमिंटन असोसिएशनच्या तर्फे ह्या स्पर्धा घेत आहोत. कोल्हापूरमध्ये ही एक मोठी स्पर्धा होती आहे आणि मला खात्री आहे की कोल्हापूर आणि आजूबाजूच्या डिस्ट्रिक्ट्समधनं ह्याला प्रतिसाद ह्यावर्षी जसा मिळाला आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात पुढच्या वर्षी आणि त्याच्या येत्या पुढच्या वर्षी मिळेल अशी खात्री व्यक्त करतो. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.